टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर जे आहे ते उपोषण सुरू केले. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि एकंदरीत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्र लिंगायत वीर शिवसभेचे राज्याचे नेते आपल्यासोबत रामदास पाटील आहेत. काय सांगाल सर, गेल्या 3 दिवसापासून पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी उपोषण सुरू केले. आपल्यातला एखादा समूह स्वतःच्या न्याय हक्कासाठी संवैधानिक पद्धतीने जर न्याय मागत असेल तर शासन त्या बाबतीत अत्यंत गंभीर असतं आणि राज्य शासनातले जे शीर्ष नेते आहेत त्या बाबतीत काळजीपूर्वक ते विचार करतातच. परंतु स्वतःच्या समाजाच्या भल्यासाठी, समाजातल्या लेकराबाळांच्या उत्कर्षासाठी एखादं नेतृत्व जर न्याय हक्कासाठी निस्वार्थपणाने लढते तर त्याबद्दल कोणाला दुमत असण्याचं कारणच नाही आहे. त्यामुळं जरांगे पाटलांनी जो लढा उभारलेला आहे त्याचं मोठ्या प्रमाणात फलित मराठवाड्यामध्ये मिळालेलं आहे. जवळपास 57 लाख कुणबींच्या नोंदी मिळालेल्या आहेत. ते लोक ओबीसीमध्ये आलेले आहेत. सारथीसारख्या संस्थेला करोडो रुपयाचं बजेट मिळालेलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अनेक लोकांना रोजगार त्या बाबतीत प्राधान्य शासनाने दिलेलं आहे. त्यामुळं या लढ्याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. पण आपण ज्या पद्धतीने बघतोय जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, हे ओबीसी समाजाचे नेते म्हणून टीका करतात. काय वाटतं मग? नाही, माझं एक चिंतन असं आहे की जे कुठले ओबीसीचे नेते पुढं होऊन आज नेतृत्व करत आहेत त्यांचं नेतृत्व हे निर्विवाद आहे, त्यांच्याबद्दल मला दुमत नाही आहे. परंतु त्यांनी ओबीसीमधल्या काही मुख्य 3, 4, 5 घटक समाजासाठी, घटक जातीसाठीच ते लढत आहेत. जसं हाके साहेब उठले की धनगर समाजाच्या अनुषंगाने प्रश्न मांडतायत. अजून कुणाचं मी नाव घेत नाही आहे, पण ओबीसींचे नेते जसं तायवाडे साहेब कुणबी विदर्भातल्या कुणबी मराठ्यांसाठीच ओबीसी महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. परंतु माझं काय म्हणणं आहे, ओबीसीमध्ये साधारणतः 350 जाती आहेत. आता मी ज्या लिंगायत समाजातून येतो, माझा समाज हा राज्यामध्ये 8 ते 9% आहे. साधारणतः 90 लाखपासून आमची 90 लाख ते 1,10,00,000पर्यंत आमची संख्या आहे. साधारणतः 48 विधानसभा मतदारसंघावरती या लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. सीमावर्ती कर्नाटक भागात तुम्ही धर्माबादपासून ते हातकणंगले जतपर्यंत असा सीमावर्ती भागामध्ये साधारणतः 9-10 जिल्ह्यामध्ये प्रभावी आहे. पण कुठल्याही ओबीसी नेत्याला लिंगायत समाजाचे प्रश्न आठवत नाहीत, लिंगायत समाजाचं नावसुद्धा आठवत नाही आहे. आमच्यामध्ये पण सगळे सोयऱ्यांचा प्रश्न आहे. जसं आता मी स्वतः हिंदू लिंगायत म्हणून माझ्या टीशीवरती आहे, मी ओपनमध्ये आहे, पण माझ्याच घरचे ओबीसीमध्ये आहेत. म्हणजे आमच्यातले अर्धी भावकी ओबीसीमध्ये आहे, अर्धी ओपनमध्ये आहे. आमच्यातला पानोडी समाज अर्धा ओबीसीमध्ये अर्धा बाहेर आहे. आमच्यातला जंगम समाज अर्धा SC-मध्ये अर्धा बाहेर आहे. आमच्यातला लिंगायत समाज अर्धा SC-मध्ये अर्धा बाहेर आहे. म्हणजे ही कुठंतरी, आणि या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे आम्ही बऱ्याच वेळा सुनावणी झालेली आहेत, विनंती केलेली आहे. परंतु राज्यातले जे ओबीसी नेते आहेत ते छोट्या ज्या ओबीसी समाज आहेत, गोसावी आहे, परीट आहे, गुरव आहे, कोष्टी आहे, अशा ज्या मायक्रो ओबीसी जाती आहेत त्यांचं फक्त भाषणापुरतं उल्लेख करतायत. त्यांच्या भल्यासाठी कोण केलं? बेडर समाजाचं महामंडळ झालं, रामोशी समाजाचं महामंडळ झालं, गुरव समाजाचं महामंडळ झालं, यांच्याकडे कोण लढलं? कोणी लढत नाही आहे. फक्त यांना उठले की स्वतःच्या मर्यादित समाजातल्या जातीपुरतंच, त्यांच्या जातीपुरतं हे सकल ओबीसी समजतात, असं माझं वैयक्तिक चिंतन आहे. आणि हे अतिशय गंभीर आहे. ओबीसी लढा हा व्यापक स्वरूपात नाही आहे. ज्याप्रमाणे जरांगेने जात पात धर्म पोटजाती सोडून, पक्ष सोडून, राजकीय पक्ष सोडून ज्याप्रमाणे सकल मराठा म्हणून हा लढा उभारलेला आहे तो अभिनंदनीयच आहे. आणि या लढ्यामध्ये ज्या पद्धतीने ओबीसी नेते या राज्यामध्ये लढत आहेत तर त्यामध्ये आमच्या लिंगायत समाजाचं हे कुठंही लिंगायत असतील, आमच्या ज्या 57-58 पोटजाती आहेत त्यांच्यासाठी हे कुठेही लढलेलं नाही. जर ज्या पद्धतीने आमचा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा विषय आहे तो कित्येक वर्ष झालं उपकंपनी म्हणूनच आहे. ते काही स्वतंत्र नाही आहे, त्याला अजूनही कर्मचारी नाही, अजूनही कुठली तिथं फाईल होत नाही. आम्हाला गेले की तिथं तो मी ओबीसी नाही म्हणून अडवलं जातं. पण या अशा छोट्या प्रश्नावरती राज्यातला जो 9 ते 10% असणारा हा लिंगायत समाज आहे तो ओबीसीमध्ये आहे, पण त्याच्याबद्दल कोणीही चिक्कार शब्द हे नेते बोलत नाही आहेत. म्हणून माझं असं मत आहे की ओबीसी नेत्याने पहिलं सर्वप्रथम सर्व व्यापक जाती समूहाचा अभ्यास करून मग नेता म्हणून पुढे यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत काही लिंगायत समाजाची एक राज्यव्यापी बैठक पार पडणार आहे तुमची? हां, लवकरच आम्ही मुंबई किंवा पुणे या ठिकाणी राज्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी असतील, उद्योगपती, मुळात आमचा हा व्यापारी समाज आहे.
एकेकाळी आमचा समाज हा गावातला प्रमुख व्यापारी समाज होता. आज आमच्या समाजाची अवस्था आहे की प्रत्येक दुकानामध्ये आमच्या समाजाचा मुनीम आहे. एकेकाळी आमचे 27-28 आमदार खासदार असायचे. आज मोजके 3-4 आमदार आहेत. आमच्या राजसत्तेमध्ये वाटा नाही, आमचा शिक्षणामध्ये वाटा नाही, आमचा उद्योगामध्ये वाटा नाही, आमच्या व्यापारामध्ये वाटा नाही आहे. त्यामुळं यावेळेस आमचे PA लोक आज आमदार खासदाराकडे मंत्र्याकडे जास्ती आहेत. त्यामुळं आगामी या 15-20 दिवसामध्ये मुंबई पुणे या ठिकाणी राज्याची चिंतन बैठक आम्ही आयोजित करणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीने प्रमुख ठराव करून शासनाकडे मांडणीही करणार आहोत. आणि आमचा जो हक्क आहे, ज्याची लोकसंख्येत जितकी हिस्सेदारी आहे तितक्या प्रमाणात त्या लिंगायत समाजाला भविष्यात वाटा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जो आमचा विचार करेल त्याच्यासोबत आम्ही नक्की पाठिंब्यानं आमचा जो विषय घेऊन लढेल त्याच्याशी आम्ही सदैव सोबत लढायला तयार आहोत. सर, जे OBC नेते म्हणून जे काम करतात, आंदोलन करतात, ते फक्त स्वतः जातीच्या पुरतं आंदोलन करतात? तुम्ही बघा ना, तुम्ही मीडियात आहात, मीडिया त्यांचे स्टेटमेंट काय असतात. मी कुणा एकाचं नाव घेत नाही, मी एक अभ्यासक आहे, चिंतक आहे. तुम्ही त्यांचे स्टेटमेंट असतात. OBCच्या नावाखाली ते स्वतःच्या समाजाचे महामंडळ घेतात, स्वतःच्या समाजासाठी आर्थिक तरतूद करून घेतात, स्वतःच्या समाजासाठी जिल्हा वसतिगृह घेतात, स्वतःच्या समाजासाठी राजकीय विधान परिषद महामंडळं मिळवून घेतात. हे उदाहरणं आहेत ना. किती उदाहरणं दाखवतो तुम्हाला मी, किती उदाहरण दाखवू. पण त्याने कधी म्हटलं का बाबा आम्ही OBC येत आहोत, आमच्या लिंगायत समाजाला द्या, आमच्या रामोशी समाजाला द्या, आमच्या कानोडे समाजाला द्या, आमच्या तेली समाजाला. आता तेली समाज हा राज्यातला फार मोठा घटक आहे. त्यांना कुठं त्यांनी कोणी OBCच्या नेत्यांनी म्हटलं का त्यांनी किंवा या समाजाला तुम्ही द्या? तसं नसतं. नेता उठतो, नेत्यांनी पहिले संकुचित वृत्ती बाहेर सोडली पाहिजे आणि मग त्याला पुढं आलं पाहिजे. कार्यकर्ता हा माझा कुठल्याही समाजातला असो, त्याला तुम्ही त्याच्या पद्धतीने ट्रीट करता आलं पाहिजे. पण तशा पद्धतीने होताना या राज्यामध्ये दिसत नाहीये. जातीचं ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याला काही म्हणजे टाळता येण्यासारखं नाहीये आणि कुठेतरी गंभीर बाब आहे. निश्चित आपण बघतो, हे होते लिंगायत समाजाचे नेते रामदास पाटील. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं ते अभिनंदनीय आहे. सरकारने त्याची दखल घ्यावी. त्याचबरोबर जे OBC समाजाचे नेते म्हणून लढतात ते फक्त स्वतःच्या जातीपुरता विचार करतात, बाकी 12 बलुतदार OBCचं नेतृत्व कोणी करत नाही. त्यामुळे लिंगायत समाजसुद्धा आम्ही लवकरच बैठक घेऊ आणि आमची पुढची भूमिका ठरवू व्यक्त केलं आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.